ही माझी आजीबाई माझी आई. असं काय करतो? काय करतोय रे? बाजार चाललाय कोणासोबत? अच्छा. हे बघा आपला मामा फुलं तोडतोय आणि ही जी तुम्ही रांगोळी बघताय ना, व्लॉगिंग करतोय. ही जी रांगोळी तुम्ही बघताय ना, ही रांगोळी काढली आपल्या पल्लू मावशीने आणि मोठ्या मावशीने पूर्णपर्यंत खालपर्यंत तिथपर्यंत काढलेली आहे रांगोळी. आपले इकडे पालखी येणार आहे ना, म्हणून कुणाल मार्केटमध्ये चाललाय. सकाळचं वातावरण आहे, खूप भारी वाटतंय, जबरदस्त असं वातावरण आहे. नमस्कार मंडळी, युनिक मराठी यूट्यूब चॅनलवरती मी निखिल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपला गावचा 4था दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपल्या घरी तुम्ही बघितलं असेल खूप गडबड चालू आहे. ही जी रांगोळी आहे ना, ही रांगोळी काढलेली आहे. मामा तिकडे फुलं तोडतोय. त्याच्यानंतर सार्थक आणि कुणाल हे बाजारात गेलेले आहेत आणि घरातल्या स्त्रियांची तर लगबग चालू आहे. प्रत्येकाची आंघोळी वगैरेचा कार्यक्रम चालू आहे. मी अजून आंघोळ केलेलीच नाही आहे. आता हे सर्वांची झाली त्याच्यानंतरच आंघोळ करेन, कारण का आज आपल्या घरी आहे ना मंडळी पालखी येणार आहे. देव आपल्या घरी येणार आहेत. जास्त काही मी बोलणार नाही आहे, कारण का तुम्ही या व्हिडिओमध्ये चॅनलचं टायटल आणि थंबनेल बघून इथे आला असाल मला माहिती आहे. त्याच्यामुळे जास्त मी काही बोलणार नाही आहे. तर हा व्हिडिओ एन्जॉय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. हे बघा, हे आमच्या घरासमोरचं हे वातावरण तुम्ही बघू शकताय कशा प्रकारचं आहे ते. शेखर, अरे परवा. हा बघा मंडळी आपला मित्र भेटलेला आहे. काय म्हणतोस? काय मजेत. कुठे गेलेलास? फुलं आणायला? हे बघा ह्यांच्याकडं पण पालखी, म्हणजे आपल्या पूर्ण वाडीमध्ये पालखी आजपासून सुरुवात होणार आहे. व्हिडिओ बघतोस ना? हा. कसे वाटतात? मजेत. अरे मस्त ना. हे बघा मस्तपैकी अशी रांगोळी काढलेली आहे. आणि ही बघा, ही जी पावलं आहेत ना, ही पालखी देवीची पावलं आहेत. म्हणजे पालखी इथून येणार तर अशी पावलं आहेत घराकडे येण्यासाठी, आणि इथून आणि त्याच्यानंतर मग निघताना इथून अशी पावलं तिथपर्यंत काढलेली आहेत. मग आपली तुळस, हे बघा ढोल आणि हा निशाण, आणि आपल्या आई आजी आजोबांच्या समाधीला मस्त हार वगैरे लावलेला आहे. तर मंडळी आपली तयारी झालेली आहे. बघू शकता आपण कुर्ता घातलेला आहे पिंक कलरचा. आणि आता आपल्याकडे बघा कोण आलेला आहे. मंदारा मामा आहे, पल्लू मावशी आहे, हे बघा बाबा आपले आबाबा. त्याच्यानंतर सार्थक आहे, स्पृहा, हा विनू इकडे बसला आहे. सगळे वाट बघतात तयारी करून. इकडे कुणाल आहे आणि तिकडे निनाद आहे.
काय करायचं? तर मंडळी आता आहे ना आपल्या पाठच्या घरी आलेली आहे पालखी. हे बघा. तर मंडळी आता आहे ना पालखी आपल्या घरातून दुसऱ्या घरी गेलेली आहे. हे बघा, हे आपलं आता इथून आपलं घर आणि आता पूर्णपणे शांतता परत एकदा पसरलेली आहे. आपले बाबा आहेत, त्यांना त्यांची प्रतिक्रिया घेऊया. त्यांना कसं वाटतंय? चला 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 चला. बाबा कसं वाटतंय तुम्हाला? आजचा माईक आणलाय स्पेशल बोलण्यासाठी. कसं वाटतंय बाबा तुम्हाला? आजचा दिवस खरोखर मजेशीर वाटतोय. एकदम छान. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुमची तब्येत कशी आहे? आता ठीक आहे. माझ्या तब्येत 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर थोडा आराम पडलाय. आराम मिळाला आणि या देवीच्या दर्शनाने खास आलोय मी त्यावरती. त्यामुळे एकदम बरं वाटतंय जरा. ठीक आहे, आपण आहे ना प्रत्येकाची प्रतिक्रिया घेऊया. त्यांना कसं वाटतंय? पालखी आली आपल्या घरी आणि पालखी आता इथून निघून गेली, त्याच्याबद्दल. चला या. सगळ्यात पहिले आपल्याला काका बाबा दिसतात आहे. बाबा कसं वाटतंय तुम्हाला? छान. वर्षातून एकदा येणारा सण असतो, पण सणाला एवढी मजा येते ना. पोरी एकत्र नाचवतात, पालखी नाचवतात, काय मजा करतात, गुलाल उडून. बापरे भयंकर मजा येते. आता आपण बघूया अजून आपल्याला कोण भेटतंय. मंदार मामा बसलाय शांतपणे, त्याला विचारूया. मामा कसं वाटतंय तुला? तू आता किती दिवसाची सुट्टी घेऊन आलेला? मी ऍक्च्युली 1 आठवड्याची सुट्टी घेऊन आलोय, पण
एक आठवडा पण पुरत नाही गावी आल्यावर जायला वाटत नाही. कारण का कसं आहे गाव इज आता काय बोलायचं वाटत नाही कारण मुंबईला नुसतं पोल्युशन पोल्युशन पोल्युशन. गावाला आला मस्त कसं आहे ना? मस्त निसर्गरम्य आणि त्यात परत हे वातावरण आपलं फेस्टिवलचा जेव्हा Festival. टाइम असतो एकदम आणि भारीच खास वाटतं. याच्यासाठीच आपण येतो. कारण चला आता बघूया अजून कोण कोण भेटते आपल्याला लवकर. मयुमा 2 शब्द काय सांगणार पालखी बद्दल आणि कोकणातल्या आपल्या फेस्टिवल बद्दल? कोकणासारखं स्वर्ग कुठेच भेटणार नाही. कारण आपल्याकडे जो कोकणात जो पालखी नाचवण्याचा जो म्हणजे लोकांची इच्छा असते, म्हणजे कुठून कुठून कोण्या कोपऱ्यातून मुंबईतून म्हणा बाहेर गावातून कुठूनही म्हणजे पालखीसाठी खास सुट्टी टाकून येतात. जरी सुट्टी नसेल आता भेटत, तू किती दिवसाची सुट्टी टाकून आले सांग? मी आता 15 डेजची सुट्टी टाकून भले आलोय. सुट्टी दिली नसती तरी पण तू आलाच असतो. 4 चला, दिवस काय ना भेटेन हेच तर आहे आपल्या कोकणी कोकणात माणसाचं. मजा आहे. चला आता बघूया आतमध्ये अजून कोणाला भेटते बघायला. इथे पल्लवाशीला जरा 2 शब्द बोलायला लावूया. पालखी आपली आता गेली, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. बोल ना, आणि बोल. सगळेजण आता खूप वर्षांनी आम्ही एकत्र आलोय, त्याच्यामुळे अगदी इथून आता निघू नये असं वाटतंय. इकडे बघा मोठी मावशी आणि माझी मम्मी म्हणजे दोन्ही माझ्या आया काय करतात बघा. काय नाही ना, डिस्टर्ब नको करायला, ऑलरेडी खूप थकलेले आहेत ते. आपली पालखी गेली, कसं वाटतंय तुला? हा आई, ही माझी आजीबाई माझी आई. असं काय करतो कसं वाटत आहे तुला? बरं छान वाटतंय. आता एकदम मस्त छान नटली आहेस तू. हा? हा. छान दिसतेस. जास्त जास्त कोण आहे? अगं इकडे कॅमेरा चालू आहे, सगळे बघतात तुला. बोल. नाही कॅमेरा हा माईक आहे, तिला माहित नाही माईक आहे. काय करू हळूहळू सवय होऊन जाईल. चवच 2 शब्द बोल ना पालखी बद्दल. आपली पालखी गेली, या सणाबद्दल काय म्हणशील? चला मूड नाही ऍक्च्युली खूप थकलेली आहे. ते बघा तिकडे काय चालू आहे.